मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी एक मराठा लाख मराठा असे म्हणत मराठा समाजाचा एल्गार। राज्यातील विविध जिल्ह्यात मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर विविध मागण्यांसाठी भव्य दिव्य मोर्चे काढले जात आहेत। याच पार्श्वभूमीवर आज पुण्यात डेक्कन येथील संभाजी पुतळ्याला 4 मुलींच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अतिभव्य अशा मराठा मुखमोर्चाला सुरुवात झाली। लाखोंच्या संख्येने मराठा रस्त्यावर उतरल्याने गर्दीच्या महासागरास उधाण आले होते। यावेळी काश्मीरमधील उरी हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली। हा मोर्चा टिळक चौक मार्गे लक्ष्मी रस्ता, सिटी पोस्ट, संत कबीर चौक, नानापेठ, क्वार्टर गेट, हॉटेल शांताई मार्गे लाल देऊळ, नवीन जिल्हा परिषद कार्यालयासमोरून हॉटेल ब्लू 9 मार्गे विधान भवन चौकात जाईल। मोर्चात सर्वात पुढे असलेल्या 8 ते 10 महाविद्यालयीन युवतींनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले। त्यानंतर या तरुणींनी पुन्हा चौकात येऊन व्यासपीठावर निवेदनाचे वाचन केले। शेवटी राष्ट्रगीताने मोर्चाची सांगता करण्यात येणार आहे। मोर्चासाठी पहाटेपासूनच डेक्कन परिसर आणि जंगली महाराज रस्त्यावर मोठ्या संख्येने सकाळी 8 वाजेपर्यंत नागरिक सहभागी झाले आहेत। तरुणांपासून वयोवृद्ध नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत। नियोजनबद्ध मोर्चाचे आयोजन करण्यात आले। या मूक मोर्चामध्ये हातात काळे झेंडे घेऊन नागरिक सहभागी झाले होते। मोर्चात सहभागी होण्यासाठी ठिकठिकाणाहून मराठा बांधव एकसंध आले आहेत। सटकून टाकती राख नव्याने जाग पेटू दे आग मराठी आता। सटकून टाकती राख नव्याने जाग पेटू दे आग मराठी आता। डोळ्यात पुढे अंगार भगन रक्तात जागू दे गाज भवानी माता। मोर्चास पाठिंबा देण्यासाठी 1000 वारकरी सहभागी झाले। यामध्ये विविध राजकीय पक्षांचे आणि संघटनांचे नेते सहभागी झाले होते। धावपटू ललिता बाबर, उदयनराजे भोसले मोर्चात सहभागी झाले असून मोर्चास प्रारंभ होण्यापूर्वी ललिता बाबर आणि उदयनराजे भोसले यांनी मोर्चात आपली मते व्यक्त केली। तसेच मराठा समाजाच्या प्रश्नांकडे राज्य सरकारने लक्ष घालावे अशी मागणी देखील या मूक मोर्चाद्वारे करण्यात आली।